शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वर्षात ती पदार्पण करते. या निमित्तानं या संघानं शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा शुभारंभ 20 जानेवारीला सोमवारी सकाळी 10 वाजता संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलाय, अशी माहिती चेअरमन राजेश परजने यांनी दिली आहे. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं गेलं. यावेळी त्यांनी माहिती दिली. दूध धंद्यातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि दूध उत्पादक तसेच शेतकरी, विक्रेते, ग्राहकांच्या हितासाठी गोदावरी दूध संघानं अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सहकारी दूध संघामध्ये नवी क्रांती केली आहे. दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी वीज निर्मितीचं पाऊल उचलून तब्बल 50% वीज बिल वाचवलं गेलंय. 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारलाय. सूक्ष्म निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल्क क्लोरीफायर मशीन बसवल्या गेल्यात. जुन्या पद्धतीनं चुलीवर कढईत खवा बनवण्याच्या पद्धतीला आता पूर्णविराम देत खव्याच्या दर्जात अधिक सकसपणा यावा, तसेच कमी वेळेत योग्य पद्धतीनं एकसारखा खवा तयार व्हावा म्हणून संघानं कंटिन्युअस खवा मेकिंगची आधुनिक मशीन बसवली असून अवघ्या तासाभरात खवा बनवला जाणार आहे, असंही परजने यांनी सांगितलंय. 20 जून 2025 रोजी संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे. गोदावरी दूध संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो काही सोलर प्लॅन्ट आम्ही उभा केलेला आहे 1.5 मेगावॅटचा, त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर क्लिअरिफायरचा शुभारंभ, ऑटोमॅटिक खवा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेलं आहे त्याचाही शुभारंभ, त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची टाकी आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा, याचा शुभारंभ दूध धंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आणि राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभ हस्ते करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आणि जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब, NDDBचे अध्यक्ष माननीय मिनीजी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरनारे, माननीय विठ्ठलरावजी लंगे, माननीय दाते सर, माननीय अमोलजी खताळ आणि माननीय आशितोजी काळे हे आमदार मंडळीसुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून संघाचा हा एक वर्धापन दिनाचं औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी ही सर्व मान्यवर मंडळी हितगुज करणार आहेत. आणि आमचा मानस आहे का दूध धंद्याला सध्याच्या ज्या काही परिस्थिती आपण बघतो आहोत, या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे, यांच्या ज्या काही सूचना असतील, मार्गदर्शन असेल, याच्यातून निश्चित दूध धंद्याला एक चालना मिळू शकेल. उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूध धंद्याला एक चांगली दिशा या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेले आहे. या नव्या सर्व विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते, तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन दिनेश शहा, आमदार रमेश बोरनारे, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशीनाथ दाते
आणि गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. गोदावरी दूध संघानं आमूलाग्र बदल करून राज्यातील दूध संघांपुढे आधुनिकतेचा नवा आदर्श निर्माण केल्यामुळं गोदावरी दूध संघ नव्या जोमानं नवी स्वप्न साकार करण्यासाठी दमदार पावलं टाकतोय. शंकर दुपारगुडेसह महेश भोर, सी न्यूज मराठी, कोपरगाव. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.